मी मुंबईतून आहे. मुंबईच्या घाटकोपरमधील अशोकनगर इथल्या गौसिया चाळ परिसरात डोंगराचा भाग कोसळून दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. तर ढिगाऱ्याखाली 4 ते 5 जण अडकल्याची माहिती आहे. पहाटेच्या सुमारास 2 ते 3 घरांवरती दरड कोसळली. दरम्यान महापौर रितू तावडे आणि स्थानिक नगरसेवक विजयेंद्र शिंदे यांनी घाटकोपरमधल्या परिस्थितीचा आढावा घेतला. अग्निशमन दल, एनडीआरएफ आणि पोलीस घटनास्थळी असून अडकलेल्या नागरिकांच्या बचावासाठी युद्धपातळीवर बचाव कार्य सुरू आहे. अल्ट्रा सेन्सर मशीनद्वारे ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांचा शोधही घेतला जातोय. पोलीस ठाण्याच्या आधीच अशोकनगर या ठिकाणी डोंगराच्या कडेला लँडस्लाईडची घटना घडलेली आहे. दरड कोसळून या ठिकाणी एक 2-4 घरं जी आहेत ती दबलेली आहेत. त्यामध्ये आतापर्यंत 2 मृतदेह बाहेर काढण्यात आलेले आहेत आणि बाकी 3-4 लोक आतमध्ये असण्याची शक्यता आहे. त्यांच्याबाबत बचाव कार्य BMCचे, फायर ब्रिगेडचे लोक आणि पोलीस यांचे संयुक्तरित्या चालू आहे आणि यावर स्थानिक नागरिकांची सुद्धा मदत घेत आहोत. आत्तापर्यंत त्याचं काम पुढे चालू आहे आणि 2 लोकांना तिथे पाठवलं. दरम्यान या सगळ्या संदर्भात मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्याशी आमच्या प्रतिनिधींनी बातचीत केली आहे. पाहूया. मुंबईच्या महापौर रितू तावडे या आपल्या सोबत आहेत. साकीनाक्याच्या दुर्घटना ठिकाणी त्यांनी भेट दिलेली आहे. काय नेमकी परिस्थिती आहे ही आपण जाणून घेऊयात. या ठिकाणी एल वॉर्डला गौसिया चाळ, राठोड मेडिकल स्टोअरच्या बाजूला ही जी चाळ आहे, या चाळीमध्ये मी शिरत असताना एकदम अरुंद गल्ली आहे आणि एकदम टोकाला जो डोंगर आहे त्या डोंगराला लागून ही 6 घरं होती. 3 वाजून 10 मिनिटांनी त्याच्यावरती ही रात्री दुर्दैवी घटना घडली, दरड कोसळली आणि सगळी 6च्या 6 घरं त्या मलब्याच्या खाली दबली गेली. रेस्क्यू ऑपरेशन करत असताना NDRFची टीम असेल, मुंबई महानगरपालिका असेल, सुरक्षा रक्षक असतील, तर सगळ्यांना त्या ठिकाणी खूप प्रॉब्लेम क्रिएट झालेले आहे. एकच माणूस फक्त जा ये करू शकतो, शिवाय गाड्या तिथपर्यंत पोहोचू शकत नाही. तुम्ही पाहू शकता सगळ्या गाड्या इथेच उभ्या आहेत. त्यामुळे मॅन्युअली आपण एक मलबा, दगड, घमेले भरून माती एक ने आण करण्याची त्या ठिकाणी व्यवस्था सुरू आहे. तर रेस्क्यू ऑपरेशन हे सगळं युद्धपातळीवर चालू आहे. पूर्ण टीम त्या ठिकाणी तैनात आहे. मी आलेले आहे, ॲडिशनल कमिशनर आलेले आहे, स्थानिक नगरसेवक पण सकाळपासून उभे होते, विजू शिंदे. तर अशा पद्धतीची परिस्थिती आहे या ठिकाणी. अतिशय दुर्दैवी घटना आहे. मी आता कलेक्टरला फोन करून माहिती घेतली, तर आपण जे मृत झालेले आहेत त्यांना आपण जवळपास 3 लाखाची मदत आपण त्या ठिकाणी करणार आहोत आणि जी घरं कोसळलेली आहेत त्यांना आपण कलेक्टरच्या माध्यमातून घरं बांधण्याची किंवा त्याचं जे पैसे असतील ते देण्याचं आपण काम ह्या ठिकाणी करणार आहोत. व्हिडिओ जर्नलिस्ट आसिफ स्वामी, सूरज सावंत, ABP माझा, मुंबई. तर 2 ते 3 घरांवरती दरड कोसळली आहे. घाटकोपर दुर्घटनेतल्या मृतांच्या नातेवाईकांना महानगरपालिकेनं 3 लाखांची मदत जाहीर केलेली आहे. 5 ते 6 जण अजून अडकलेले आहेत, तर दोघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आलेले आहेत आणि जे मृत आहेत त्यांच्या नातेवाईकांना पालिकेनं 3 लाखांची मदत जाहीर केली आहे. महापौर रितू तावडे यांनी ABP माझाशी बोलताना या संदर्भात माहिती दिलेली आहे. घाटकोपर दुर्घटनेतल्या मृतांच्या नातेवाईकांना महानगरपालिकेनं 3 लाखांची मदत जाहीर केली आहे. दरम्यान पोलीस उपायुक्त गणेश शिंदे यांच्याशीही आमचे प्रतिनिधी सूरज सावंत यांनी बातचीत केली आहे. पाहूया. आपल्यासोबत पोलीस उपायुक्त गणेश शिंदे जे आहे. शिंदे सर, नेमकं वरती जे रेस्क्यू ऑपरेशन चालू आहे, आता नेमकी तिथली काय परिस्थिती आहे? 2 घरांवरती दरड कोसळल्याची माहिती मिळते, किती जण अडकलेली आहेत आणि मदत कार्यात नेमका काय अडथळा होतो आहे? आपण देखील ही घटना घडल्यानंतर आपण घटनास्थळी पोहोचलेला आहात. त्या ठिकाणीचा आपण देखील त्या ठिकाणी सुरक्षा ही देखील तैनात करण्यात आलेली आहे. त्या ठिकाणी डोंगराच्या अगदी लगत डोंगराखाली अत्यंत चिंचोळ्या गल्ल्या आहेत आणि अत्यंत दाटीवाटीनी घरं आहेत. 1-2 माणसं सुद्धा त्या ठिकाणी एका रांगेत जाऊ शकत नाहीत अशी परिस्थिती आहे. त्यामुळे तिथे थोडंसं रेस्क्यू ऑपरेशनला अडथळा येतोय. परंतु त्या ठिकाणी NDRF, कॉर्पोरेशनची फायर ब्रिगेडची टीम, पोलीस आणि स्थानिक नागरिक यांच्या मदतीने ते ब्रेकर्स लावून आणि एक्स्कवेशन करून तिकडचा मलबा आणि डोंगराचे जे काही दगडाचे आणि याचे भाग आहेत ते काढण्याचं काम सुरू आहे. त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर आतापर्यंत मलबा काढून झालेला आहे. 2 मृतदेह आतापर्यंत आम्हाला मिळालेले आहेत. ते मृतदेह आम्ही राजेवाडी हॉस्पिटलला पुढील
कायदेशीर तरतुदींकरता पाठवलेले आहेत आणि त्याचबरोबर तिथे एक फॅमिली अडकलेली असण्याची शक्यता आहे. त्यांच्या सुटकेकरता प्रयत्न चालू आहे. खरं तर हे रेस्क्यू ऑपरेशन करताना अनेक अडचणी हे मदत कार्यामध्ये येताना पाहायला मिळतात. गल्ल्या अंतर्गत चिंचोळे आहेत, त्यामुळे आपण हा ग्रीन कॉरिडॉर देखील बनवलेला आहे. जेव्हा इथे इमिजिएट काही आम्हाला नागरिक मिळतील ज्यांना दवाखान्यात उपचारासाठी न्यायचं आहे किंवा आणखीन काही मृतदेह मिळतील तर आम्हाला जर त्या ठिकाणी पटकन जाता यावं याच्याकरता समोरची लेन आम्ही पूर्ण क्लिअर ठेवलेली आहे. कुणाला मदतीची आवश्यकता असल्यास आम्ही तात्काळ ॲम्ब्युलन्सनी त्यांना तिथे पोहोचवू शकतो. जर्नलिस्ट आसिफ स्वामी, सूरज सावंत, एबीपी माझा, मुंबई. जल्दी करो, जल्दी करो, मेरे भैया बेटी निकाल दो, मेरे भैया निकाल दो, मेरे भैया बहुत दबा, भैया बहुत दबा, स्कूल में ले चलो, स्कूल बना आगे स्कूल में लेके चलो, भैया बेटी निकाल दो, आगे स्कूल है, आगे भैया बहुत दबा, स्कूल में गए तो भाई गए.